ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. सद्गुरु स्वरूप भाग 1. ओवी पहिली. ज्ञानदेव सद्गुरूंना नमन करण्याच्या निमित्ताने आता सद्गुरूंचं स्वरूप, श्रेष्ठत्व व कार्य सांगत आहेत. सद्गुरु नमनाच्या सुमारे 80 ओव्या आहेत. त्यातील सुरुवातीच्या 26 ओव्यामध्ये ज्ञानदेवाने सद्गुरूंचं विविध प्रतिमा वापरून वर्णन केलं आहे. या प्रतिमांच्या पावसात वाचक भिजून चिंब होतो. ज्ञानदेव म्हणतात, आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा अहेव तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. आज्ञा म्हणजे ब्रह्मविद्या, अहेव म्हणजे सौभाग्य सूचक, अमूर्त म्हणजे अव्यक्त आणि मूर्त म्हणजे व्यक्त. ब्रह्मप्राप्तीच्या साधनरूपी वनाला जणू वसंत ऋतू असणारा, ब्रह्मविद्येच्या गळ्यातील मंगलसूत्राप्रमाणे असणारा, अमूर्त असूनही मूर्त होणारा म्हणजे अमूर्त असं ज्ञान ज्याच्या रूपाने मूर्त होते, करुणेने युक्त किंवा करुणेची मूर्तिमंत मूर्ती, अशा सद्गुरूंना वंदन करतो. स्वामी स्वरूपानंद त्याचे अभंग रूपांतर करताना म्हणतात, आता साधकासी वसंत होवोन, फळ आणि वन साधनांचे, ब्रह्मविद्या रूपी सौभाग्याचे सूत्र, मंगल पवित्र स्वभावे जो, असोनी अमूर्त भक्तांची या प्रती, होय जो का मूर्ती कारुण्याची. ज्ञानदेवानी मंगलाचरणाच्या पहिल्या 2 श्लोकात सद्गुरूंना वंदन केलं होतं व नंतरच्या 2 श्लोकात शिवशक्तींना वंदन केलं होतं. त्यातील शिवशक्तींचं स्वरूप कसं आहे ते त्यांनी पहिल्या प्रकरणात सुस्पष्ट केल्यावर आता मंगलाचरणातील पहिल्या 2 ओव्यातील ज्या सद्गुरूंना वंदन केलं आहे ते गुरुतत्व कसं असतं त्याचं सविस्तर विवेचन ज्ञानदेव करत आहेत. पहिल्या ओवीची सुरुवात आता या शब्दाने झालेली आहे. त्याचा संबंध मागील प्रकरणाशी आहे. मागच्या प्रकरणात ज्ञानदेवानी शिवशक्तींना सामरस्य भावाने वंदन केलं होतं व ते वंदन करणे आपल्याला अहमभावाचा त्याग केल्यामुळे शक्य झाले असं सांगितलं होतं. आता अहमभावाचा त्याग होण्यासाठी आपण कोणते साधन अवलंबिले ते सांगणे क्रमप्राप्त आहे. म्हणून आता या शब्दाने ज्ञानदेव निर्देशित करीत आहे की आता मी अहमभावाचा त्याग कशामुळे करता येणे शक्य आहे ते सांगत आहे. हा अहमभावाचा त्याग त्यांना सद्गुरूंमुळे करणं शक्य झालं आहे. म्हणून ते सद्गुरूंना वंदन करतात. त्या सद्गुरूंचे कार्य कोणते ते त्यांनी पहिल्या 3 ओव्यांमध्ये स्पष्ट केलं आहे. ज्याच्यावर सद्गुरूंची कृपा होते त्याला वास्तव ज्ञान तर होतेच, पण त्याला अनेक रूपात चित्स्वरूप परमात्म्याची अनुभूती येत असते. अशी अनुभूती प्राप्त करून देणाऱ्याला वंदन करणे म्हणजे त्यांनी केलेल्या कृपेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे होय. गृणाती उपदिशती तात्विकम अर्थम इति अशी गुरु शब्दाची व्युत्पत्ती सांगितली जाते. जे परब्रह्म तत्वाचे ज्ञान करून देतात, योग्य दिशा दाखवतात ते गुरु. लौकिकात त्यांना निवृत्तीनाथांच्या उपदेशामुळे शांभवी स्थिती प्राप्त झाली म्हणून त्यांनी सद्गुरूंना वंदन केलं आहे. वेदांतात किंवा शास्त्रीय ग्रंथात अनेक साधने सांगितलेली आहेत. ती सर्वच साधने काही प्रत्येकाला अनुकूल नसतात. प्रत्येक साधकाला आपल्या साध्याला अनुकूल व आचरण्यास योग्य अशी साधने कोणती ते माहीत असले पाहिजे. त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी गुरूंची आवश्यकता आहे. गुरु शिष्याला योग्य साधन मार्ग सांगतो, नाहीतर शास्त्रातील साधने करण्यात वेळेचा आणि शक्तीचा अपव्ययच होतो. ती साधने शिष्याला उपकारक न ठरता उपद्रवकारकच ठरण्याची शक्यता असते. म्हणून योग्य साधन सांगणाऱ्या सद्गुरूंना प्रसन्न करून घेण्यासाठी ज्ञानदेव सद्गुरूंना वंदन करतात. मग ते सद्गुरू कसे आहेत, त्यांचे स्वरूप व कार्य काय ते ज्ञानदेवांनी नमन करण्याच्या मिशाने सांगण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या ओवीत ज्ञानदेवांनी सद्गुरूंना 3 विशेषणे वापरली आहेत. उपाय वन वसंतू, आज्ञेचा अहेव तंतू, अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा. उपाय वन वसंतू. ज्ञानदेव सांगतात की सद्गुरू म्हणजे उपायरूपी वनातील वसंत ऋतू आहेत. ज्ञानदेवाने शांभवी स्थिती प्राप्त करण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपायांवर वनाचे आणि सद्गुरूंवर वसंत ऋतूचे रूपक केले आहे.
शांभवी स्थिती प्राप्त होण्यासाठी शास्त्रग्रंथात श्रवण, मनन, निधिध्यासन, ज्ञानयोग, भक्तियोग वगैरे अनेक साधने उपाय म्हणून सांगितलेली आहेत. जणू ही अनेक साधने म्हणजे असंख्य वृक्षांनी युक्त असे वनच आहे. मनुष्य या जंगलात फसला की त्याला योग्य मार्ग मिळणे अवघड होऊन जाते. अशा वेळी त्या जंगलाची पूर्ण माहिती असणारा, त्या जंगलातील कोणत्या वाटा कोणत्या ठिकाणी घेऊन जातात हे ज्ञात असणारा असा जर का कोणी भेटला तरच त्या जंगलातून बाहेर पडता येते. नाहीतर मनुष्य त्या जंगलातच फसून जाण्याची शक्यता असते. साधक सुद्धा मोक्षप्राप्तीसाठी शास्त्र ग्रंथात सांगितलेल्या अनेक साधनांचा अवलंब करीत असतो व गहन अरण्यात फसावे तसे साधनांच्या अरण्यात फसतो. पण सद्गुरुरूपी वसंत ऋतू आला की त्याला योग्य साधन मार्ग कळतो व ती साधने फलद्रूप होतात. अरण्यात असंख्य वृक्ष असले तरी ते बहरून येण्यास वसंत ऋतूची आवश्यकता असते. एरवी कोणत्याही ऋतूत त्या वृक्षांना पाने, फुले, फळे येणार नाहीत. पण वसंत ऋतू आला की ते वृक्ष फळाफुलांनी बहरतात. त्याप्रमाणे साधनारूपी वृक्षाला कितीही खतपाणी केले तरी तो सद्गुरुरूपी वसंत आल्यावरच बहरतो. सद्गुरु त्या साधना वनाची शोभा वाढवतात, त्या साधनाला फुलवतात. त्यामुळे मोक्षप्राप्तीसाठी साधकाने केलेले सर्व उपाय फलद्रूप होतात. गुरुशिवाय शिष्याची वाटचाल सफल होत नाही. ब्राह्मी स्थिती प्राप्त करून देणारे उपाय फलद्रूप होणे म्हणजे सत्ता सामर्थ्यरूप परमात्म्याच्या ज्ञानाने परमात्म्याशी समरस होणे. तो मार्ग सद्गुरु दाखवतात. गुरुशिवाय शिष्याची वाटचाल सफल होत नाही. ब्राह्मी स्थिती प्राप्त करून देणारे उपाय फलद्रूप होणे म्हणजे सत्ता सामर्थ्यरूप परमात्म्याच्या ज्ञानाने परमात्म्याशी समरस होणे. तो मार्ग सद्गुरु दाखवतात. ज्ञानेश्वरीतही अर्जुनाने श्रीकृष्णांना म्हटले आहे की म्हणून भाग्य जय सानुकूळ जालिया केले उद्यम सदा सफळ तैसे श्रुताधीत सकळ गुरुकृपा साच जी बन करू झाडेसी जीवेसाठी पाडूनी जन्मे काढी आटी परी फळेसी तैची भेटी जै बसंतू पावे तैसे शब्द जात आलोडिले अथवा योगाधिक जे अभ्यासिले ते तैची म्हणून ये आपुले जै सानुकूल श्रीगुरु. ज्या वेळेला दैव अतिशय अनुकूल असते त्या वेळेला हातात घेतलेले सर्व उद्योग नेहमी फलद्रूप होतात. त्याप्रमाणे गुरुची कृपा झाली असता ऐकलेले व शिकलेले सर्व ज्ञान आपले काम करते. माळी झाडांविषयी जीवापाड मेहनत करून जन्म काढतो, परंतु ज्या वेळेला वसंत ऋतू येतो त्या वेळेला फळांची भेट होते. त्याप्रमाणे अध्ययन केलेली सर्व शास्त्रे किंवा अभ्यास केलेली योगाधिक साधने ज्या वेळेला गुरु अनुकूल होतील त्याच वेळी आपली आहेत असं म्हणता येते. आज्ञेचा अहेव तंतू. ज्ञानदेव सद्गुरूंना आज्ञेचा अहेव तंतू असं म्हणत आहेत. मंगलाचरणाच्या दुसऱ्या श्लोकात जयत्याज्ञा नमस्तस्यै असं म्हटलं होतं. त्यात गुरुरूपाने प्रसिद्ध असलेल्या शांकरी विद्येला आज्ञा असे म्हटले होते व तिचा जय जयकार केला होता. शांकरी विद्या म्हणजेच ब्रह्मविद्या. तीच या लोकी गुरु नावाने प्रसिद्ध आहे. ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून देते ती ब्रह्मविद्या. तेव्हा ती प्रसन्न झाली तरच साधकाला ज्ञानप्राप्ती होणार आहे. ती प्राप्ती कशी होणार तर गुरु रूपाने. कारण गुरुरित्याख्या लोके साक्षात विद्या ही शांकरी असे ज्ञानदेवानी मंगलाचरणाच्या दुसऱ्या श्लोकातच म्हटलं होतं. शांकरी विद्याच या जगात गुरु म्हणून प्रसिद्ध आहे. त्याच आज्ञा नावाने प्रसिद्ध असलेल्या आज्ञेचा म्हणजेच ब्रह्मविद्येचा सद्गुरु हे अहेव तंतू आहेत. अहेव तंतू म्हणजे सौभाग्य सूचक मंगळसूत्र. स्त्रियांच्या गळ्यात सौभाग्य सूचक असे मंगलसूत्र असते. तसेच गुरु म्हणजे आज्ञेच्या म्हणजेच ब्रह्मविद्येच्या गळ्यातील परमात्म्याच्या अंगभूत ज्ञानशक्तीचे वैभवाचे निदर्शक असे मंगळसूत्र आहेत. स्त्रियांच्या सौभाग्य सूचक दागिन्यांवरून पतीच्या अस्तित्वाबरोबर त्याचे ऐश्वर्य सूचित होते. तसेच गुरुमुळे जणू काही ब्रह्मविद्येचे ऐश्वर्यच सूचित होते. शांकरी विद्या म्हणजे जणू परमात्म्याच्या अंगभूत ज्ञानशक्तीच्या वैभवाचं निदर्शक असं मंगळसूत्र आहे. हे मंगळसूत्र स्पष्टपणे दिसत असते. त्याप्रमाणे सद्गुरु अप्रत्यक्ष ज्ञान प्रत्यक्ष रूपात उभे करतात. अमूर्ताची परिमूर्तू कारुण्याचा. शांकरी विद्या व परमात्मा यांच्यात अद्वैत आहे.
त्यामुळे परमात्म्याची अंगभूत शक्ती अशी ब्रह्मविद्या सुद्धा निर्गुण निराकार आहे. असे अमूर्त ज्ञान शिष्याचा उद्धार कसा काय करणार? त्यासाठी त्याला मूर्त व्हावं लागतं. परमात्मा जणू गुरु रूपाने मूर्त झाला आहे. गुप्त असणाऱ्या या ऐश्वर्याला जणू मूर्त रूप प्राप्त होते. ते सुद्धा कारुण्याचं मूर्त रूप. सद्गुरु कारुण्य मूर्ती आहेत. मंगलाचरणातही दयार्द्रा असे ब्रह्मविद्येला म्हटले होते. ती दयेने आर्द्र आहे. म्हणून ज्ञानदेव सद्गुरूंना कारुण्य मूर्ती म्हणत आहेत. कारण त्यांना शिष्याच्या उद्धाराची तळमळ असते. त्यामुळे गुरु म्हणजे कारुण्याची उपाधी स्वीकारून मूर्त रूप धारण केलेले परब्रह्मच असते. म्हणूनच गुरुवंदनाच्या श्लोकात म्हटलं आहे की गुरु साक्षात परब्रह्म. आता सद्गुरूंच्या वर्णनासाठी वापरलेल्या या पुढील प्रतिमा आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.